पेपरफुटी करणाऱ्यांना आता थेट 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि तब्बल 5 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो. होय, केंद्र सरकारने 31 जुलै 2026 रोजी गॅझेटमध्ये नवीन कायदा प्रकाशित केला आहे. या कायद्यामुळे यूपीएससी, एसएससी, रेल्वे, बँकिंग, एमपीएससी आणि इतर सरकारी परीक्षांमधील गैरप्रकारांवर मोठी कारवाई होणार आहे. नेमके काय बदल आहेत? चला जाणून घेऊ. मित्रांनो, केंद्र सरकारने पब्लिक एक्झामिनेशन अमेंडमेंट ऍक्ट 2026 लागू केला आहे. या कायद्यानुसार परीक्षा फसवणूक, पेपर फुटी, प्रश्नपत्रिका लीक करणे किंवा अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी काही प्रकरणांमध्ये 3 ते 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद होती. आता ही शिक्षा वाढून 5 ते 10 वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. तसेच दंडाची रक्कम 10 लाख रुपयावरून थेट 50 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर एखादी संघटित टोळी किंवा संस्था पेपरफुटीमुळे सहभागी आढळली तर त्यांच्यावर 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षापर्यंत कारवाई करण्यात येईल. फक्त शिक्षा वाढून सरकार थांबले नाही. या कायद्यानुसार तपास यंत्रणेला अवघ्या 2 महिन्यांत तपास पूर्ण करावा लागणार आहे. याशिवाय प्रत्येक राज्यात विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केली जाणार आहेत. या न्यायालयांमध्ये अशा प्रकरणांची रोज सुनावणी होईल आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर शक्यतो 3 महिन्यांच्या आत निकाल देण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजेच आता परीक्षा घोटाळ्यांवरील कारवाई अधिक वेगवान आणि कठोर होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. या नवीन कायद्याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी टेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.